टुडे समाचार हे चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे। ज्या ठिकाणी घटना घडतात कुठं कोणताही विषय असो आम्ही त्या ठिकाणी थेट पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। मी आता इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि इथं मराठा आंदोलकांनी इथं स्वतःला कोंडून घेतलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूचं जे कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये त्यांनी स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे। मराठा बांधव तिथं वर आहेत त्या रूममध्ये आतमध्ये त्यांनी आतून कोंडी लावून घेतलेली आहे। इथं काय मराठा बांधव आहेत आपल्यासोबत, काय सांगाल आंदोलन सुरू आहे वरी काय नेमकं आहे काय? मनोज दादांचं हे 1.5 वर्षातील 7वं आंदोलन आहे। त्यांचा हा जो काही लढा आहे, हे जे काही सामूहिक आंदोलनाला उपोषणाला जे मनोज दादा बसलेले आहेत, हे त्यांचं जे आंदोलन आहे वर्षातलं 1.5 वर्षातलं 7वं आंदोलन आहे। मागील जर 1.5 वर्षात बघितलं तर ते 67 दिवस उपोषण केलेलं आहे आणि हे जे काही समस्त मराठा समाजासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची जी मागणी आहे ही समाजाची मागणी आहे। आज जर त्यांच्या आंदोलनाची दखल हे शासन घेत नसेल तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात या धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप उग्र स्वरूपाचं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आम्ही हे उग्र आंदोलन वरचे तीव्र होत जाणार आहे, याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे। अच्छा, किती लोक आतमध्ये आहेत तिथं? या ठिकाणी आमचे 8 बांधव या ठिकाणी त्यांनी कोंडून घेतलेला आहे। नाव वगैरे काय माहिती तुम्हाला? आहेत रोहित पडवळ आहेत, अक्षय नाईकवाडे आहेत, अमोल जाधव आहेत, त्याच्यानंतर अजून एक 4 जण आहेत त्याच्यामध्ये बांधव। किती वेळ बसणार आहेत आतमध्ये काय? नाही, आमची जी मागणी आहे आज त्या आंदोलनाकडे आज जर महाराष्ट्रात जर बघितलं की तुम्ही आंतरवलीचं जे आंदोलन आहे ते खूप केअरलेसली हाताळण्यात येत आहे। आज जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुविधा व्यवस्थित नाही। आज आपण तुम्ही व्हिडिओ बघतोय की त्यांना जोडीमध्ये नेण्यात येत आहे। आज आमच्या एका कळमच्या बांधवाचं प्रणय म्हणून एक बांधव आहे, त्याचं आज शरीर गार पडलेलं आहे। काल आमच्या एक माता भगिनींना त्यांना जोडीमधून त्यांना ॲम्ब्युलन्स नव्हती तिथं। हे असं नसतं, हे म्हणजे आम्ही आंदोलन करतोय, कित्येक वर्ष झालं बघतोय। आज मुख्यमंत्री बदलला जातोय तर तुम्ही आंदोलनाकडे बघायची तुमची पद्धत जी आहे, आज मराठा समाजाच्या आंदोलनाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय आज आम्हाला कळायला लागलंय की जर मनोज दादाच्या आंदोलनाच्या तिथं जर अशा पद्धतीने जर तुम्ही हाताळत असाल तर याच्यात दुर्दैव काहीच नाही। तो समाजासाठी बसलेला माणूस आहे। आज त्यांच्या तब्येतीवरही खूप परिणाम झालेले आहेत, त्यांच्या किडनीवर परिणाम झालेले आहेत। हे तुम्ही 4 दिवसाचं उपोषण बघू नका। मनोज दादांचं हे चौथा दिवसाचं उपोषण आहे, पण हे त्यांची तब्येत बघता पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आतमध्ये गेले? हो, त्यांच्याच मागण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कोंडून घेतलेलं। काय सांगाल? कसं आहे, मागच्या मुख्यमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस आंदोलनाची दखल कुठंतरी घेतली जात होती। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पूर्ण मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आत्ताची गोष्ट वेगळी अशामुळे आहे कारण आत्ता जे सामूहिक उपोषण चालू आहे त्यामध्ये काही जे आपले समाज बांधव आहेत त्यांना उपोषण कसं करायचं हेच मुळात माहीत नाही, पण ते मनोज दादाबरोबर बसलेत। त्यामुळे काही समाज बांधवांची तब्येत अत्यंत गंभीर आहे। आता सध्या आपल्या जिल्ह्यातले प्रथमेश म्हणून आहेत इटकोरचे मांडवा इतकूर, त्यांची आत्ता सकाळी त्यांना ICU मध्ये ॲडमिट केलं, त्यांचं शरीर थंड पडलंय म्हणून। आणि तिथं ॲम्ब्युलन्स नाही आहेत, तिथं डॉक्टरची कुठलीच यंत्रणा नाही आहे। त्यामुळे आता हे आंदोलन इथून सुरुवात झाली, आता उग्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढे होईल। अच्छा, बघा इथं मराठा समाज बांधव जे आहे तिथं आतमध्ये आंदोलक शिरलेले आहेत। थोडं जोरात बोलता का? आमच्या कॅमेऱ्यामध्ये आवाज येते का? आपण चेक करूया थोडं। काय मागणी आहे तुमची? आता आमची एकच मागणी आहे साहेब की बाबा ही मनोज दादाचं इथं आंदोलक आपल्या समोर 7वं उपोषण आहे। असं असताना ही महाराष्ट्र शासन थोडं जोरात बोला, आवाज येत नाही। काय दखल घेत नाही। एवढी एकच मागणी आहे की सरकारनं आमचं आरक्षण देऊन दखल घ्यावी आणि संजय देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्यावा। किती वेळ तुम्ही आतमध्ये राहणार आहेत? जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आतमध्ये थांबू। अच्छा, बघा इथं मराठा समाज बांधव जे आहेत आतमध्ये खिडकीमध्ये आहेत, आतमध्ये त्यांनी कोंडून घेतलेलं आहे स्वतःला। मी तुम्हाला इथं बाहेर जे त्यांचे सहकारी होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली। मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतात, 4था दिवस आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता मराठा आंदोलकांनी हे स्वतःला कोंडून घेऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम
आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे सरकारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। अरे सरकारचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।